गाड्या पाय अयो 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 अयो. तर फायनली गाईज आम्ही किती दलिंद्र आहोत तुम्ही समजू शकता. PMT हॉस्पिटलला इलाज करण्यासाठी येतो आणि आमचे बहादर गुलाब वॉरियर्स जेवणासाठी व नाश्त्यासाठी इथं आलेले आहे. आणि वेळ काय यांना माहीत नसून ते 12-1च्या सुमारास आलेले. तुम्हाला पालन नाही बघा ना, मला पहिलं मानावून लेटर फाडलं ठेवून येईल गोळ्या लिहिले नाही. तर अनुज सावंतला ऍसिडिटी झाली होती. आजारी नसताना किती 7-8 गोळे. इकडून टोळी घाबरले घाबरले घाबरले. लोकल आहे लोकल आहे लोकल लोकल आहे बाबा. चावण भाऊ व्हिडिओ डिग्री बाहेर येणार नाही, त्याशिवाय बाहेर नाही येऊ शकत. असे जर आले ना अनुज सावंत ऑफिस मध्ये उभा आहे. तो चलिए शुरू करते हैं. तर आजचा विषय असा आहे की आत्ता वाजले रात्रीचे 12 आणि आम्हाला लागली भूक. आता आमचं हॉस्टेल 11 वाजता बंद होतं, त्यामुळे हॉस्टेलच्या गुप्त मार्गाने आम्ही बाहेर पडलो आहे. आणि खूप रात्र झाल्या कारणाने इथे एक हॉस्पिटल आहे जिथं 24x7 नाश्ता चालू असतो. आता तीच चाललो आहे. आणि दुसरा विषय असा आहे की बाहेर तर पडलो आहे पण पैसे कोणाकडेच नाही, त्यामुळं सार्थक सध्या पैशाचं नियोजन करतोय. 2 4 6 5 4 20 5 5 25 5 6 30 300 ॲक्च्युली सार्थक. सार्थक देशमुख काय जाय तो कोणता डायलॉग आहे ना. हा फुकट बोलणं फुकट बाकीच्यांसोबत 2-2 वाजेपर्यंत बोलत. तुम्हाला माहिती ह्याच टायमाला सार्थकची खरी माहिती नाही. तो डायलॉग नाही का त्याची आपण हे करून टाकू. तुम्ही विजिट करा लॉन्ड्रोमॅट्रिक निलेश गोलब सर कॉन्टॅक्ट. सार्थकचं नाव सांगा 50% ऑफ. काय झालं तो डायलॉग नाही का तुमच्या सगळ्यांचे काय का आमचा एक फोन कॉल गणदादा बोलतोय असं नाही. काय डायलॉग तो. आता तुम्ही थोडं पाण्यात साईड दे चितळे थोडी स्टाईल इकडे. तुम्ही बघू शकता गाईज आता जिथे मामला गंभीर राहतो तिथं सार्थक देशमुख हा खंबीर राहतो. उदाहरण तुम्ही बघू शकता. आता पट्ट्यात घेणं चालू आहे. कोण बिचारा पट्ट्यात आलेला आहे आता त्याचे खरंच आम्ही आभार मानतो कारण तोच आम्हाला आता गणदादा ओनली गणदादा या संकटातून. गणदादाला गुलाब वॉरियर्सचा मेंबर. Oh my God, he is the sponsor. He is a real fund provider for गुलाब वॉरियर्स. खरी स्पॉन्सरशिप आणि खरंच फंड गणू दादा यांनीच आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे गुलाब वॉरियर्स साठी. आले तर प्लॅन सक्सेस झालेला आहे. आपल्या फंड प्रोव्हायडर कडून आपल्याला फंड आलेला आहे. वॉरियर्सने फायनली मिशन सक्सेस करून दाखवलेलं आहे. सार्थक यूज थम्स अप फॉर हेड. यूज सार्थक थम्स अप. नॉट अप. अनुज कोणचं दुकान फोडायचं विचार लागेल ते आपल्याला. आपले हिरो आजोबा येतो आजोबा येतो. धूम फॉर प्लेयर्स हॅपी न्यू इयर. यानंतर आपल्याला आणखीन एक आमची मूवी रिलीज करायची. आमचा आणखीन एक मेंबर होता ऋतिक दहीकर, तो येणार होता पण त्याला आत्ताच कळलं का संजीवनीचे पोरं प्लेस झालेले आहे. त्यामुळे तो माझा अतिशय जवळचा मित्र काळजा तुकडा अभिषेक जवळचा योद्धा परिस्थिती कायम लढणारा. चांगलं सांगितलं ना. आता तर तुम्ही बघू शकता आज चितळेने लेग्स मारले होते. कुणी त्याच्या पायाला मारू नका. बॉडी दाखवली एकदा चितळे एकदा 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 त्याशिवाय इथून पुढे नाही दाखव. गाड्या पाय अयो 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 अयो. पोलीस आपल्याला खरं खूप थांबले. आम्हाला चोर भेटून जाईल. चोर अभिषेक विजय चितळे चोरी करून आलेला हॉस्टेल मधून.
हा पीक येईल नाही आलेलं आहे काही नाही कशातच काही नाही चांगला विचार आता ते आदित्य आपलं लॉन्च लग्न समारंभ कट करून टाक. ते आपलं काय नाही का ते आता माझा मित्र ऋतिक दरेकर त्याचा मोबाईल ते तिथे फुटला होता. दुःख त्याचं. हेच ते लोकेशन. डिलिशियस दिल्लीचं डिलिशियस हे इथे मोबाईल फुटला होता ऋतिकचा. जाऊ द्या. फुटला तो फुटला आता कोणी फोडला होता ते माहित नाहीये. माझ्या कॅमेऱ्यात मोलाचा वाटा आहे. ते कुठं जायचंय आता. बघू शकता डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सर्वात मेन वॉचमॅन मामा चाललेली आहे. ड्युटी संपलेली आहे त्यांची. आता आम्ही त्याला कट मारून आलेलो आहे पण आता आतमध्ये जाण्याचं अवघड होते. आता आमचं कसं गाडी आली तो दुखत आहे. तो दुखत आहे दुखतोय अंजलला त्रास होऊ राहिलाय. काही पैसे 5 मिनिटापूर्वी सेंट्रल बँकेतून काढली होती. आता ती पोलीस आलेली आहे. पोलीस ते पण ब्लॉगिंग करते. रविवार दिवसात सुरुवात चांगली झालेली आहे. सावंत सांगणार होते बाबू धरून गोळ्या घ्यायचे स्कीम दिलेली आम्ही. तुला ते माहित नव्हतं का. ते विचारलं असतं कोणा जरी पण. फायनली गाईज आम्ही किती दलिंद्र आहात तुम्ही समजू शकता. CMT हॉस्पिटलला इलाज करण्यासाठी येतो आणि आमचे बहादर गुलाब वॉरियर्स जेवणासाठी व नाश्त्यासाठी इथं आलेले आहे. आणि वेळ काय यांना माहीत नसून ते 12-1च्या सुमारास आलेले आहे. गेटवर आम्हाला अडवलं होतं. तिथं काही बम्या दिल्यात. आणि सावंत आजारी पडलेला आहे सांगितलंय. अयो अंड्याचा वाशीवर आलाय. खायची का. खायची तर मग खायची. संपला विषय. तुम्ही काय झाला आता आदळ पोलीस येणार. पुढे अजून म्हटलं ते त्यात नवीन फक्त जर म्हणलं असं ना हॉस्टेलचे आज होता कार्यक्रम मध्ये तर काही वाटत नाही. त्याचं थोडंच राहिलंय वर काहीच. सार्थक देशमुख, प्रणव सागर आणि या प्रकारे आमचा बुर्जीचा टोक. चितळेगाला पाव आणायला अनुज सावंत खातोय मॅगी. प्रथमेश काजळे खातोय मॅगी. इकडे डिप्लोमा गाईज. आतमध्ये गेलो केस पेपर पाडला ते पण ऍडमिट होऊन घे तिची करायला काय करायचं गोळ्याला बघ ते कसं घेऊन आण म्हणलो देऊन टाक दिलंय. कुठे जाऊ ते तिकडेच बसले. तिचा आवाज ऐकला तरी पाटली ना. आता खाऊन घेऊ द्या. कोणाची पायी पायी कशी उरायली लट उरायले का. आम्ही सुट्टीचा आवाज ऐकला तरी आम्ही घाबरतोय. काजळ 50 किती रुपयाला किती बिल किती आलं. 330 रुपयाचं बिल झालंय. आणि पोरं किती 6 जण. आता आम्ही निघलेलो आहे रिटर्न. त्यामुळे आता इथून पुढं काही होऊ शकत नाही कारण गेटवर मामा बसलेले. त्यामुळे सायलेंटली निघून जातो. मग तुम्हाला दाखवतो पुढं काय होतं. खतरनाक नाव आहे. मिशन पास. आजारी माणूस.
ECG काढायचं ऍडमिट तुम्हाला पाण्यात नाही बघा ना मला पहिलं मानावून लिटर ट्रीटमेंट ठेवून येईल ते आणलं ती नाही केस पेपर गोळ्या लिहिलेलं आहे तर अनुज सावंतला ऍसिडिटी झाली होती आजारी नसताना किती 7-8 गोळे ती किती डेंजर आहे म्हणजे काय चेक केलं त्याच्या यांनी ते तोंड पाहूनच वाटला असं आजारी अनुज एकदा ऍक्टिंग तावरा बाबा ऍक्टिंग म्हणजे ना ते डायरेक्ट आली का पोलीस गाडी आली पहिल्याच गाडी पोलीस गाडी आलं म्हटलं झालं आज पकडलं म्हटलं डायरेक्ट गेली आज त्यांनी बिना विचारता फटकवलं असतं भाऊ ते काजळेल पाहून तुला मारलं असतं आपल्याला याच्यावर मारला असतं डायरेक्ट तुला माहिती आहे का आपल्या मागं पोलिस का होती माहिती का याची तळ्यामुळे ते तिकडून गेला मूर्ख आपलं दोन माहिती झाला अरे वाटतं हॉस्टेल नाही मग चला तिथे गेलं ब्लॉगर आदित्य जाधव चला काढायचं तिथे गेलो मला डॉक्टर विचारतो काही चाललंय मिलंबर पैसेच नाही आम्ही पुढे जाऊन आलो परत मला वाईट वाटलं यायला आज मग करला डॉक्टर येते त्यांच्यावर टिंगलं नाही करायला पाहिजे पण आता टिंगला घुसले असते तुझं काही वेगळंच राहतं तिथे काय म्हणत नाही म्हणून लगेच वाकून दर्शन याचं काय माहिती तिथं वाकून लय टाइम आहे त्याला ते या कंटेंट यायला तर काय काय माहिती विसरतो घरात ओरिजिनल कुत्री कोण सार्थकचे भांडण आलेले इकडे सार्थकची म्हणजे आमची टोळी माझी गँग ही आणि समोरून एक गँग येऊ राहिलेली आम्हाला मारायला जवळ गेलो हो आता आमची दहशत ते थांबत की नाही आम्हाला दोस्त तर तिथं तेच माहित नाही पण घाबरतील ते आपल्याला वॉर होणार आहे अजित आमच्याकडे पण एक काजळे त्यांच्याकडे पण एक काजळे हे बघ काजळे रोड वे इकडे रे हो आता कोण कोणाला मारतंय मी काय घाबरतो काजळे असलं काजळ गाणं म्हण किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा परिस्थिती आता जाऊन मी खरंच चप्पल पडून परिस्थिती नाही परिस्थिती का फ्रेंड्स कॅबच्या मागे जायचं आता तुला काय मारणार आणि त्यांना विचारून आत भांडणं करायचे का नेमकं का मिठवा मिठवी करून घ्यायची मिठूचं नाव इकडून टोळी घाबरले 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 लोकल आहे लोकल आहे लोकल लोकल आहे बाबा चावण भाऊ जिम जिम केलेली आहे जिम अशा प्रकारे इथले भांडणं मिटून टाकलेले चाललो आता काजळे तिकडे अंधारात गेलेले दिसत नाही पण गेलेलं 2 जिगरी मित्र खूप दिवसांनी एकत्र गप्पा मारताना रात्री मारित असतील म्हणा पण अंजा एवढा आहे बरं का फ्रिक्शन कमी झालेलं आहे आता फ्रिक्शन म्हणजे वजन 10 किलो कमी जोक आहे का फक्त पोरीसाठी वजन 10 किलो सोम शेळके आणि अनुज सावंत दोघांनी एका पोरीसाठी 10 किलो करू शकतो तर 2 पोरी आले 20 किलो वजन म्हणजे प्रेमात किती ताकद आहे तुम्ही बघू शकता खरं प्रेम असलं ना काजळ काय येऊ शकतं खरं प्रेम नाही तिची बर्थडे होती मला दुनियापत्र एवढं केला लावू नका गाड्या पा गाड्या अयो शपथ ती गाडी पण कच्चा लागली पाहिजे फॉर्च्युनर नाही ते कालचं कांड ते का सारखे चुकून झालं टच जर झाला असतं झालंय पाहिजे पुढं झालंय काय माहिती 2-3 गाड्या उडून टाकले सर रात्री त्या बाईला उडवलं वगैरे नाही का मेली 3 लोक मेले तेच आहे का पाण्यात तू म्हणत होते तो पोरा दाखवलं हा ते पोरगा म्हणतो काही नाही बरोबर आहे ना मग शिवते म्हणे तू
स्टेरिंगचं हात दुखते परिचा मी कवा काय म्हणतो हे बघ ते नंतर सांगत होतो त्याला पार झोडपून काढलं होतं हा लोकांनीच आणलं त्याला. बोट पार खरगटे घाण चिखलानी भरले अक्षरशः. फक्त चिखलात लोळायचं बाकी होतं. नाही आता गेल्यावर ऋतूच रिॲक्शन पाहिजे. पहिली गोष्ट ही व्हिडिओ डिग्री झाल्याशिवाय बाहेर येणार नाही. त्याशिवाय बाहेर नाही येऊ शकत. असे जण आले ना अनुज सावंत ना ऑफिसमध्ये उभा आहे. तर तुम्ही बघू शकता आज डेट आहे 16 मार्च. डेट आहे 16 मार्च. टाईम बघू शकता 1:05 झालेले आणि आम्ही अजून सुद्धा बाहेर आहे. हॉस्टेलला जायला अनुजन ते आता तिथून उड्या मारायला नाही बोलत आहे. तर मग गेटवर चावीचं नियोजन करून राहिलो. तर बघू आता पुढं काय होतं ते. चावीचं नियोजन झालेलं आहे. आमचा प्रशांत तिथंच उभा आहे चावी घेऊन. आपल्या टेबलचं ऋत्या ऋत्या तर बुट ऋत्या शूज बघ एकदा. सार्थक शूज देतोय ऋतिकने जर बघितलं तर कांड होण्याची दाट शक्यता आहे. कुठं जर तर हे तुम्ही खालची काल पाहू शकता फक्त किती. तू किती पुसते राहणार नाही. गेले